काय मुंबईत बैठक लावली का? हो. बैठक आता आमच्या होतात, तुमच्या कधी बसून व्हायला लागल्या? देवेंद्रजींना मी कधीही उपमुख्यमंत्री समजलोच नाही. पोटात एक डोक्यात एक काही नाही. डेडिकेटेड लागणं थोडंसं लागतं असं मला वाटतं कधी कधी. कुणाला नुसतं कॉमन मॅन असेल तर जास्त भारदार वाटतं. डेडिकेटेड अरे मनापासून करा ना तुम्ही. आणि मुंबई खड्डे मुक्त होईल, एकही खड्डा तुम्हाला शोधावा लागेल. किती सगळे टाइम लिमिट त्याची काय आहे? एका टाइम लिमिट दिलं ना, डिसेंबर 2025 पर्यंत. डिसेंबर 2025. जास्त बोलत नाही, कमी बोलतो, पण जेव्हा काय करायचं असेल ते करतो मी. ते केलं 2022 मध्ये. डॉक्टर विक्टर नसताना पण ऑपरेशन केले. राज ठाकरे आणि उद्धव, आणि त्यांनी सांगितलं की जे बाळासाहेबांना शक्य नाही झालं ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. सांगितलं ना त्यांनी. मग आता परत काय विचार. Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. जे प्रश्न इकडे अनुजाने उपस्थित केले यातल्या एकही प्रश्नाचं उत्तर शिंदे साहेबांकडनं मला मिळणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण शिंदे साहेबांच्या मनात काय चाललंय हे समजून घेणं फारच मुश्किलीने नामुमकिन आहे. अरे मी बाबा सरळ साधा माणूस आहे. माझं काही पोटात एक ओटात एक डोक्यात एक काही नसतं. आणि तुम्ही असं म्हटल्यानंतर मग तर. पण तरी सुद्धा एक गोष्ट मान्य केली पाहिजे की 2022 नंतर अनेकदा अशा मुवमेंट आधी काय मुंबईत बैठक लावली का? हो. बैठक आता आमच्या होतात, तुमच्या कधी बसून व्हायला लागल्या? आम्हाला सुद्धा बैठकांची सवय लागली आहे काही प्रमाणामध्ये की बैठका करूनच पुढे जाता येऊ शकतं. हे आमच्याही चर्चा. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की 2022 पासून अनेक वेळा अशा आल्या की जेव्हा असं वाटत होतं की आता एकनाथ शिंदेसाठी आता खडतर काळ सुरू झालेला आहे. आणि त्या प्रत्येक खडतर काळामधनं एकनाथ शिंदे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बाहेर पडलेले सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पण मला सुरुवात या गोष्टीपासून करायची. ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस CM याचा फुल फॉर्म कॉमन मॅन असा तुम्ही केलेला होता. आणि आता तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणजे DCM झालेला, त्याचा फुल फॉर्म तुम्ही डेडिकेटेड टू कॉमन मॅन असा केलेला आहे. तर कॉमन मॅन टू डेडिकेटेड टू कॉमन मॅन हा प्रवास तुमचा कसा झाला? खरं म्हणजे वयाच्या 18-19व्या वर्षापासून मी खरं म्हणजे आनंदीगे साहेबांच्या सोबत काम करत होतो. मला वाटतं 20 वर्षही नसतील तेव्हा मी शाखा प्रमुख झालो. आणि त्या ऐन उमेदीच्या काळात पाहिलं मी संघर्ष, त्यावेळची आंदोलनं, रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध लढणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, संघर्ष, खडतर प्रवास. आणि CM म्हणजे सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन म्हणा ना, काय प्रॉब्लेम आहे? काय CM चीफ मिनिस्टर म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं काहीतरी दिसतं का? कॉमन मॅन याचा अर्थ CM तुम्ही मुख्यमंत्री झालात तरी सुद्धा तुमची नाळ सर्वसामान्य माणसाची जुळलेली आपण ठेवली पाहिजे, ती तुटता कामा नये. आणि माणूस, मी नेहमी सांगतो, कुठल्याही पदावर गेला तरी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये हवा जाता कामा नये. तो सर्वसामान्य माणूसच म्हणून, कार्यकर्ता म्हणूनच काम केलं पाहिजे. आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आता मी देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आमची टीम तीच आहे, आमचा अजेंडा सेम आहे. आणि दुसरी गोष्ट DCM आहे मी. आता तुम्ही म्हणाल डेडिकेटेड टू कॉमन मॅन, काय प्रॉब्लेम आहे? सर्वसामान्य माणूस तर आपल्याला मोठं करतो, पण शिंदे मग त्याच्यात आपल्याला काय म्हणजे. पण ते डेडिकेटेड लागणं थोडंसं लागतं असं मला वाटतं कधी कधी. कुणाला? नुसतं कॉमन मॅन असेल तर जास्त भारदार वाटतं. डेडिकेटेड अरे मनापासून करा ना तुम्ही. जे काम करायचं ते मनापासून करायचं. बघा, मनापासून केलं म्हणून तर या राज्यामध्ये 2.5 वर्षाचा प्रवास आपण पाहिला. खडतर म्हणा आपण, कारण खडतर काय, मी कधी खडखड करत नाही, त्यामुळे मला काय खडतर प्रवास झाला तरी काही चिंता नाही. त्यामुळे या प्रवासामध्ये 2.5 वर्षाचे आपण पाहिलं की जे काही कामं झाली त्याचे साक्षीदार आपण आहात. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅन जो आहे,
हा केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे. शेवटी आपण विकास कुणासाठी करतो, डेव्हलपमेंट कुणासाठी करतो, लोकाभिमुख कल्याणकारी योजना कुणासाठी करतो, या सर्वसामान्य लोकांसाठी, त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी. आणि त्यामुळे मी माझ्या पद्धतीने काम करत होतो. एक भाषण तुम्हालाही आठवत असेल शिंदे साहेब, तुम्ही त्यावेळेस फार कमी काळासाठी विरोधी पक्ष नेते पण झाला होतात महाराष्ट्र विधानसभेमध्ये. आर पाटलांचं ते शेवटचं भाषण होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नंबर 1च पद असतं म्हणजे मुख्यमंत्री, बाकी 2, 3, 4 अशी कुठली पदच नसतात. तुम्हालाही आज असं वाटतंय, कारण तुम्ही आता मुख्यमंत्री पण राहिलेला आहात, तर तुम्ही पण त्या मताशी सहमत आहात का की एकच नंबरचं पद असतं, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे कुठलेही नंबर्स नसतात कुठल्याही मंत्रिमंडळामध्ये, असं तुम्हाला वाटतं? असं बिलकुल बघा, प्रत्येकाचं अनुभव आणि विचार वेगवेगळे असतात. आता मी जेव्हा मुख्यमंत्री होतो 1 नंबरवर, तेव्हा आमच्याबरोबर माझ्याबरोबर देवेंद्रजी होते, अजितदादा होते. देवेंद्रजींना मी कधीही उपमुख्यमंत्री समजलोच नाही, त्यांना माझ्यासोबतच मुख्यमंत्री समजलो मी. काय त्याच्यामध्ये फरक काय समजायचा? आम्ही टीम म्हणून काम केलं, तिघांनी टीम म्हणून काम केलं. त्यात बडा छोटा काय काय त्याच्यामध्ये काही सोन्याचे शिंग लागणार का डोक्यात? त्यामुळे बिलकुल काही नाही. तुम्ही टीम वर्क जेव्हा करता तेव्हा तुम्हाला कुठल्याही अडचणी येत नाहीत. आम्हाला असं बाहेरनं का वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग ते खुर्ची, आणि मग अजितदादा म्हणतात मनातनं जात नाही, मग त्यातनं सगळे चर्चा करतात, असं का? खुर्चीसाठी एकनाथ शिंदे, तुम्हाला आठवतंय ना अजितदादा म्हणाले मनातनं जात नाही ते खुर्च्या अदला बदल. बघा, हे नंबर वर खाली होत असतात, बदलत असतात, सत्ता येत असते, सत्ता जात असते, पुन्हा येत असते. परंतु शेवटी काय, आपला अजेंडा काय? मुख्यमंत्री झाल्यानंतर आपला अजेंडा काय? सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, या राज्याला पुढे नेणं, हा अजेंडा आहे. हा अजेंडा आम्ही टीम म्हणून ठेवला, त्यामुळे आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, काही अडचण नाहीये. आणि खुर्चीचं तर म्हटलं, खुर्चीसाठी कधी आम्ही तर कासावीस झालेलोच नाही. खुर्ची कुणासाठी प्यारी होती ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आमच्यासाठी खुर्चीही महत्वाची नाही, लोकांचं सर्वसामान्य माणूस हा महत्वाचा आहे. जो खुर्चीमध्ये बसवतो त्याच्या वेदना आणि त्याचे प्रश्न आम्हाला महत्वाचे आहेत. मला त्या खडतर प्रवासाकडे द्यायचं आहे, कारण तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने राजकारणाचा जसा खडतर प्रवास असतो तसा तुमच्याकडे जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचा प्रवास किती खडतर जो होता तो किती सुखकर झालाय त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. पण त्याच्या आधी मला एक गोष्ट तुमच्याकडनं जाणून घेणं अत्यंत महत्वाचं वाटतं, ते हे की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जाते अशा सतत बातम्या सुरू असतात. आणि एक असं वाटत असतं की शिंदेनाच मुख्यमंत्री पदाचा चान्स मिळणार होता, पण तो नंबर गेम बिघडल्यामुळे हातातनं गेला. म्हणजे 137 जर भारतीय जनता पार्टीच्या आल्या नसत्या तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. हे कुठेतरी सतत येत राहतं मनामध्ये, आणि त्याच्यामुळे टार्गेट होत आहेत शिंदे आणि अशा ज्या सगळ्या चर्चा. नाही, पण कुणाच्या मनामध्ये? माझ्या मनामध्ये नाहीये, देवेंद्रजींच्या मनात नाहीये, मग काय कोणाच्या मनात येते? हे तुम्ही सगळं लोक सगळे परसेप्शन तयार करता. आमचं काय नाही, आम्ही आमचं चांगलं चाललंय, आम्ही परसेप्शन तयार करतो. तर तू बातम्या तर तुमच्या अशा ब्रेकिंग दिल्याशिवाय बघायला नको कोणी. ब्रेकिंग न्यूज नाही, म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही लाडकी बहीण योजना आणलीत आणि तुम्ही जेवढ्या कन्व्हिन्सिंगली त्या योजनेचा प्रचार करत होतात, लाडका भाऊ म्हणून तुमची प्रतिमा त्यावेळेस तयार झाली आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रचार केलात, अनेकांची शंका होती त्या योजनेबद्दल की ती योजना कशी लागू होणार, कशा पद्धतीने होणार, आर्थिक परिणाम त्याचे काय होतील, असे खूप प्रश्न होते. पण तुम्ही मागे लागून ती गोष्ट करून घेतली. तसं त्याचे जे काही त्याच्यावरती टीका विका झाली ते सगळ्या तुम्ही गोष्टी सहन केल्या. त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की निवडणुकीनंतर पुन्हा तो चान्स एकनाथ शिंदेना मिळेल की काय. पण तसं झालं नाही, कारण भारतीय जनता पार्टीला 137 जागा मिळाल्या. थोडं त्या नंबर गेमचा फरक पडला असं तुम्हाला वाटतं का? बघा, आमची युती काय स्वार्थासाठी झालेली नाही, ही बाळासाहेबांनी युती केलेली आहे. नंबर गेमवर आमची युती नाहीये, आमच्या विचारधारेवर आहे आणि आमची विचारधारा एक आहे. पण सत्तेसाठी नंबर गेम असतात ना? नाही, नंबर गेम कधी झाला? 2019ला. नंबर गेमचं महत्व कोणी ओळखलं? 2019ला. कशासाठी? खुर्चीसाठी. पण 2022ला सर्वसामान्य माणसाच्या जीवनामधलं किंवा सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार या राज्यात पाहिजे होतं, ते आम्ही आणलं. आणि त्या कामाच्या जोरावरच एवढ्या जागा आल्या आणि टीम म्हणून आम्ही काम केलं. कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री यापेक्षा सर्वसामान्य माणूस आणि राज्याचा विकास आम्हाला महत्वाचा आहे.
त्यामुळे युती आमची जी आहे ही स्वार्थासाठी झालेली नाही. बाळासाहेबांनी आणि त्या काळात प्रमोद महाजन असतील किंवा जे बीजेपीचे नेते असतील यांनी एका विचारधारेवर आधारित युती केलेली आहे. तरी सुद्धा जर तुमच्या हातात राज्याच्या नाड्या आल्या आणि असत्या, लाडकी बहीण योजना किती विरोध केला विरोधकांनी, म्हणाले होणारच नाही, पैसेच देणार नाहीत, हे फसवणार आहेत. पण लाडकी बहीण योजना जी आम्ही केली ती योजना अंमलात पण आणली, पैसे पण त्याच्यामध्ये गेले, आज सुरू आहेत. आणि ठीक आहे, थोडी काटकसर करावी लागते. पण मी म्हणालो जर सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो तर का लाडक्या बहिणींच्या जरूरतमंद जे आहेत, गरजू आहेत, ज्यांना एक आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, स्वतःचे पैसे स्वतःच्या हाताने काढण्याची संधी मिळाली, आज महिलांचा मान सन्मान जो आहे, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी महिलांचा मान सन्मान केला, आत्मसन्मान मिळाला पाहिजे, आत्मनिर्भर झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी नवीन संसद भवनामध्ये महिलांसाठी मोठे निर्णय घेतले. काय प्रॉब्लेम काय, हे सर्व जे आहे लोकांचंच आहे ना. मग लोकांसाठी जर आपल्या सरकारचा पैसा आपण जेव्हा वापरायचा नाही तर कुठं वापरायचा, आणि आम्ही सक्सेस करून दाखवली. तरी सुद्धा तुम्हाला असं कुठे वाटतं का की माझ्या हातात नाड्या असतात तर या माझ्या योजना ज्या मी 2-2.5 वर्षामध्ये लागू केल्या होत्या 2022 नंतर, त्या मी अजून जलद गतीने केल्या असत्या, किंवा ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यासाठी मला ओळखलं जावं महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र ओळखलं ना. आता मला काय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपेक्षा या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली, ती सगळ्यात मोठी आहे. ही योजना बंद होणार नाही हे तुम्ही आज ग्वाही देता? बिलकुल योजना बंद होणार नाही. कारण अनेक मंत्री म्हणतात की आम्हाला आमच्या डिपार्टमेंटला पैसे मिळत नाहीत, आम्हाला शिवभोजन थाळी वाटता येत नाही, आम्हाला अजून काही करता येत नाही, अनेक कुटुंबी त्याच्याबद्दल आहेत. आता विरोधकांच्या आणि आता सत्ताधाऱ्यांच्या करू, जी योजना सुरू झाली ती बंद होणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही होणार नाही, बंद होणार नाही, मी किती वेळा म्हटलंय, जाहीरपणे म्हणतो. आणि ज्या योजनांची घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या पण टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. प्रिंटिंग मिस्टेकवालं सरकार आमचं नाही. एकदा माहिती आहे काँग्रेसचं सरकार होतं, लाईट बिल आम्ही माफ करतो, आणि 2004 तेव्हा मला आठवत तर, आणि सरकार आल्यावर लाईट बिल चालू झाली. असं आमचं नाही. लाईट बिल जे 7.5 HP पर्यंतचे जे मोटर्स आहेत पंपानी शेती करतात त्यांचं देवेंद्रजींकडे ऊर्जा खातं होतं, ते बंद केलं त्यांचं बिल. आता तर आणखी 10% बिल कमी करतोय. म्हणजे ज्या आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत महायुतीने त्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. तुमचा भर हा शक्यतो, कारण तुमच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास खातं तुमच्याकडे आहे, आणि त्याच्यातनं तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक घोषणा तुम्ही केलेल्या होत्या. खास करून क्लस्टर डेव्हलपमेंटच्या खूप योजना होत्या. आणि दुसरी तुमचं म्हणणं होतं की मुंबईमध्ये लोकांना स्वस्त दरामध्ये किंवा परवडणाऱ्या दरामध्ये घरं मिळवून द्यायची, कारण मुंबईतली घरं आता लोकांच्या आवाक्याच्या पलीकडे गेली आहेत, आणि हळूहळू जर असंच सुरू राहिलं तर पुणे, ठाणे आणि सगळीकडचीच घरं आवाक्याच्या बाहेर जातील सामान्य लोकांच्या. त्या दृष्टीने सरकारचा काय प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही काय करणार? कारण गृहनिर्माण बघा, घरं महाग कधी होतात, डिमांड आणि सप्लायमध्ये फरक पडला. बरोबर. तुम्हाला सप्लाय वाढवला तुम्ही म्हणजे घरांची निर्मिती वाढवली की ते घरांच्या किमती कमी होतात. 18 वर्षानंतर आता मी गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर आम्ही नवीन गृहनिर्माण धोरण केलं. नगरविकास विभाग पण माझ्याकडे आहे. त्यामुळे परवडणारी घरं उपलब्ध करून देणं, परवडणारी भाड्याची घरं उपलब्ध करून देणं, नोकरदार महिलांसाठी घरं उपलब्ध करून देणं, जे मुलं स्टुडंट हॉस्टेलसाठी घरं उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर गिरणी कामगारांसाठी घरं उपलब्ध करून देणं, सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा किमतीमध्ये घरं उपलब्ध करून देणं, हा अजेंडा आम्ही राबवतोय. त्यामध्ये आम्ही ज्या SRAचे प्रकल्प आहेत वर्षानुवर्ष रखडलेत. कुणामुळे रखडलेत याच्या इतिहासात तुम्ही गेलात तर कळेल. शेवटी आमची बांधिलकी लोकांची आहे. बाळासाहेब म्हणाले होते 40 लाख लोकांना मोफत घरं देणार, ती योजना त्यांची, तेव्हा स्वप्न होतं त्यांचं. आज तुम्हाला मी सांगतो, मला आनंद आहे की आमच्या महायुतीच्या काळात मी मुख्यमंत्री असताना या SRA योजनाचं क्लस्टर करणं, धोकादायक इमारतींचं क्लस्टर करणं आणि त्या एकत्रित समूह विकास करणं यावर आम्ही भर दिला आहे. याचं कारण काय आहे? तुम्ही एक स्टँड अलोन बिल्डिंग बांधली, तुम्हाला ओपन स्पेस मिळणार नाही, तुम्हाला गार्डन मिळणार नाही, तुम्हाला क्लब हाऊस मिळणार नाही, तुम्हाला ग्राउंड मिळणार नाही. पण क्लस्टरमध्ये गेल्यानंतर एक मोठं क्षेत्रफळ असतं,
सर्व ॲम्युनिटी तुम्हाला मिळणार, तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ वाढेल, चांगल्या सुविधा मिळतील, त्याच्यामुळे लोकांना फायदा होईल. आणि ज्या SRA स्कीम आहेत एक एक न करता एकत्र करणे, धोकादायक इमारती एक न करता एकत्र करून त्याचा विकास करण्याला आम्ही प्राधान्य देतोय. आणि त्याचबरोबर ज्या विकासकांनी 10, 15, 20 वर्ष प्रलंबित ठेवल्या, भाडं दिलं नाही, लोक गेले वसई, विरार, नालासोपारा, इकडे गेले कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला. आणि त्याला आम्ही पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम करतोय. फक्त प्रायव्हेट डेव्हलपरवर अवलंबून न राहता ठाण्यामध्ये देखील सिडको आणि महापालिका करते, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये SRA आणि MMRDA करते. इतर जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये MMRDA, शिंदेचे पैसे कुठे आहेत त्याच्यासाठी? एक मिनिट, MMRDA, सिडको, MIDC, MSRDC, त्याचबरोबर महाप्रीत, BMC, या सर्व जी काय प्राधिकरणं आहेत सरकारची अंगीकृत, या सगळ्यांना जेवीमध्ये आम्ही घेतोय. म्हणजे ते प्रकल्प जेवीमध्ये ते घेतील. आता तुम्हाला रमाबाई नगरचं सांगतो मी, 160 कोटी भाडं दिलं त्यांना, भाडं मिळतच 20 वर्ष दिलं त्यांना. आणि त्यामुळे या ज्या सगळ्या अथॉरिटी आहेत या स्वतः कर्ज उभारणी करू शकतात. पण त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की निवडणुकीच्या तोंडावरती या घोषणा होतात. रमाबाई आंबेडकरच्या तुम्ही घोषणा केली, मी तेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हाच केलं हे सगळं. मी तेच तेव्हा काय निवडणुका होत्या? पण तरी सुद्धा MMRDA सारखी संस्था पैसे कुठून आणणार? कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सिडको असेल, MMRDA असेल, पैशाचा कुठेतरी समस्या निर्माण होते, गव्हर्नमेंटवरती अवलंबून राहावं लागतं. तुम्हाला तिथे पैशाचा प्रॉब्लेमच नाहीये. तुम्हाला प्रायव्हेट डेव्हलपर जेव्हा ते प्रकल्प सोडून जातो तेव्हा टेकओव्हर करायचा तो. आणि त्यामध्ये शेवटी एक सरकारी प्राधिकरण आहेत, त्यांचं भागभांडवल आहे, त्यांच्या हे आहेत, लँड बँक आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये हे सोपं काम आहे. जेव्हा एखादी सरकारी जेव्हा प्राधिकरण जेव्हा पुढे येतं तेव्हा लोकही विश्वास ठेवतात. आणि त्यामुळे ह्या ज्या काही रखडलेल्या ज्या स्लम आहेत, रखडलेल्या ज्या काही इमारतींचा प्रकल्प आहे, हा पुढे जाईल. आणि जर आपण असं करत राहिलो तर 50-100 वर्ष काय होणार आहे? 50-100 वर्ष 10 बिल्डिंग उभ्या राहतील, 100 बिल्डिंग उभ्या राहतील, क्लस्टर उभा राहत नाही. आणि म्हणून क्लस्टरची जी काही संकल्पना आहे ती वेगवान, आम्ही लवकर लोकांना घरं मिळाली पाहिजे क्लस्टरच्या माध्यमातून, यासाठी ती केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये नियमांमध्ये देखील जे काय बदल करायचे ते आम्ही केले. विरोधकांचा आरोप होतो त्याच्यामध्ये की विशिष्ट बिल्डर्सना फायदा पोहोचवण्यासाठी म्हणून या सगळ्या योजना केल्या जातात, क्लस्टरच्या योजना खास करून. बिल्डर अडाणी असेल किंवा तिथे MMRDA म्हणजे का बिल्डर आहे? सिडको बिल्डर, जॉईंट व्हेंचर कराल त्यावेळेस बिल्डर बरोबर जॉईंट व्हेंचर नाहीये. MMRD ही एजन्सी आणि SRA, म्हाडाची प्रॉपर्टी असेल तर म्हाडा आणि MMRDA किंवा सिडको असं जॉईंट व्हेंचर आहे, डेव्हलपर बरोबर नाहीये. डेव्हलपर तर सोडून गेले म्हणून तर आपण हा प्रयोग करतोय. कॉन्क्रिटीकरणाचं काय? कारण तुम्ही ती पण एक योजना घोषित केली होती आणि आता सध्या आपण बघतोय की मुंबईतलं कॉन्क्रिटीकरण अचानक थांबलंय. त्यात काही गडबड झाली आहे? काही थांबवलंय वगैरे रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण? काय गडबड करणारे आम्ही नाहीये. गडबड करणारे कुठे आहेत तुम्ही माहित आहे. तिकडे ते इतके वर्ष गडबड केली म्हणून कॉन्क्रीटचे रोड नाही झाले. इतके वर्ष डांबराचे रिपेरिंग मध्ये, आता मी तेच मगाशी ब्रीफिंग घेत होतो, जवळपास 250 कोटी रुपये वर्षाला रिपेरिंग मध्ये खर्च होतात. आता यावर्षी मला मगाशीच संबंधित अधिकारी म्हणाले यावर्षी आमचा 100 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च होणारच नाही. 50% खाली आला. आता एक टप्पा झालाय. आता डिसेंबर 2025 पर्यंत पहिला फेज कंप्लीट होईल. दुसरा फेज जो आहे तो डिसेंबर 26 पर्यंत कंप्लीट होईल आणि मुंबई खड्डे मुक्त होईल. एकही खड्डा तुम्हाला शोधावा लागेल. किती सगळे टाइम लिमिट त्याची काय आहे? ते काय टाइम लिमिट दिलं ना, डिसेंबर 2025 पर्यंत. डिसेंबर 2025 पहिला फेज, आणि जो दुसरा फेज अर्धवट कामं झालेली आहेत ते डिसेंबर 2026 पर्यंत 100%. ठीक आहे, म्हणजे आपण 100% तुम्ही परत मला विचारा. पुढच्या वर्षी आपण जेव्हा जुलै महिन्यामध्ये भेटू, अशाच 26 मध्ये 2026 डिसेंबर 26 डिसेंबर 26 त्याच्यामध्ये पकडाल. अजून जे बोलतो ते आम्ही करतो. आणि बघा तुम्हाला का 15-20 वर्ष का केले नाही?
का खड्ड्याचा प्रवास लोकांना करावला? का कोणीतरी ते त्याच्यावर गाणं बनवायला लागलं, खड्डे में कोणते मालिश का काय? मला मागच्या वेळेला कुठेतरी कार्यक्रमाला मला भेटली की बोले गाणे नाही बनाय, बोले आपने मौका ही नहीं दिया, अभी रस्ते अच्छे बन रहे. बघा जे आहे ते आहे ना. आम्ही ज्या दिवशी मुख्यमंत्री मी झालो ना त्याच्या एका आठवड्यात मी आणि देवेंद्रजींनी चेलला बोलवलं आणि सांगितलं तुम्ही हे का दरवर्षी रिपेअरिंगला का डांबराचे रस्ते दरवर्षी दुरुस्ती करता, कॉन्क्रीटचे रस्ते का करत नाही? ते म्हणाले 50 किलोमीटर करतो आम्ही दरवर्षी. काय नियम आहे? काय एग्रीमेंट आहे? आम्हाला 2 वर्षात 3-4 वर्षामध्ये हे संपूर्ण 100% पाहिजे. 700 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रीटचे आता होत आहेत, म्हणजे 2 फेजमध्ये 100% मुंबई खड्डे मुक्त होणार. एका बाजूला तुमच्या अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास आणि याच्याबद्दल तुम्ही एवढं पोटतिडकीने बोलताय. एक दुसरं एक पण तुम्ही अशा बातम्या तुमच्यावर देत नाही. हे जे कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहेत ते नाही, कॉन्क्रीटचे रस्ते थांबले की आम्ही बातम्या करा. थांबले नाही. अरे बाबा आता 31 मेला आम्ही सांगितलं तुम्ही आता जे रस्ते आहेत ते तसे म्हणजे हे करा, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, खड्डे वगैरे जे आहे हे नाही म्हणजे त्यांना मोटरेबल करा. आणि आता काम कॉन्क्रीटचं बंद 31 मे. आता पावसाळा गेला की सुरू होणार. पावसाळ्यामध्ये सुरू केले, ट्रॅफिक जाम झाले, तुम्हीच सांगणार बघा तिकडे असं चालू आहे, बघा तिकडे केलं तरी आणि नाही थांबवलं तर म्हणतात थांबवलं. आमचं टार्गेट ठरवलेलं आहे, त्या टार्गेटमध्ये कम्प्लीट होणार. आम्ही सुद्धा आज सांगतो डिसेंबर 2026 मध्ये जर खरोखरच अशा पद्धतीची परिस्थिती झाली तर पुन्हा आम्हीच त्या स्टोरी करू की बघा एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने वचन दिलं होतं त्या पद्धतीने त्यांनी रस्ते सगळे गुळगुळीत करून दिले पाहिजे ना. तुम्ही तुमचं टीआरपी पण वाढेल, चांगली कामं दाखवली तर, लोकांना सुविधा दिलेल्या दाखवल्या तर टीआरपी वाढेल. अटल सेतूचं महत्व सांगा, कोस्टलचं महत्व सांगा. नाही सध्या टीआरपी नाही वाढणार. सध्या आमचा टीआरपी शिक्षण विभागामुळे मारतोय, तो पण शिवसेनेकडे आहे. शिक्षण विभाग म्हणजे शिक्षण विभाग, आणि त्याच्याबद्दल खूप चर्चा सध्याच्या काळामध्ये चालू होती. नाही तुम्ही डेव्हलपमेंटच्या बद्दल काय? शिक्षण विभाग सुद्धा एक महत्वाचा विभाग आहे महाराष्ट्रामध्ये, आणि शिक्षण विभागामधल्या अनेक घडामोडींचं आम्ही विस्तृत त्याचं रिपोर्टिंगही केलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी की तो GR नाही निघाला असता तर बरं झालं असतं? अननेसेसरी तो काय तिसऱ्या भाषेबद्दलचा हे बघा तो मागे घेतला, मग त्याच्या आधी 2 वेळेला राज ठाकरेंकडे भुसेंना जावं लागलं, त्यांनी ऐकलं नाहीच. परत 2 भाऊ पण एकत्र आले, त्याची कोणाला कल्पनाच नव्हती. कधी साक्षीदार समोर बाळा नंगावकर बसले तरी. एक सांगतो तुम्हाला, एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे, मराठी सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठीचं महत्व कधी कमी होणार नाही. आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला? तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं कोणी? तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. मराठी माणसासाठी जे निर्णय घेतले कुणी घेतले? आता आम्ही घेतोय, आता देवेंद्रजी पण घेत आहेत. का तुम्ही मुंबईकरांना, मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जायला बाध्य केलं? काय सांगताय तुम्ही मराठीबद्दल? मुंबई म्हणजे निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. आम्ही मुंबई जोडतोय. आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीने विकास होतोय, कोस्टल रोड जाता ना तुम्ही, मजा आनंद वाटतो की नाही? लवकर पोचतो आम्ही इकडे, लवकर पोचता की नाही? एक मोठं गार्डन करतोय, एक मोठं नांदगावकर साहेब गार्डन करतोय आपण. प्रॉब्लेम मुंबईला जोडण्याचा नाहीये, मुंबईला अहमदाबादला जोडण्याचा प्रॉब्लेम. ऐका हो, ते नांदगावकरांचं म्हटलं नाही, तुम्ही त्यांना मध्ये घेऊ नका. एक बाजूने गार्डन करतो आम्ही, आणि आता इतक्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे महालक्ष्मीचं रेसकोर्स आहे, 125 एकर जमीन आपण सेंट्रल पार्कसाठी घेतली. 125 एकर. आणि ते आणि हे जे आपला कोस्टलचं जे बाजूचं गार्डन होतंय ते अंडरपासनी जोडतोय आम्ही. 300 एकरचं मोठं वर्ल्ड क्लास सेंटर पार्क. नाही कोणी अगोदर का नाही विचार केला? सांगतो, सुरुवात केली, नंतर परत बंद का केलं? पण आम्ही सुरू केलं, त्यांना सांगितलं बाबा हे लोकांसाठी पाहिजे, हे मोठं ऑक्सिजन पार्क होणार आहे. मला म्हणाले असं का होणार, तसं होणार, हे नाही. मी बोल बघा आम्ही लोकांच्या हितासाठी करतोय. जर तुम्ही
सहकार्य केलं नाही तर मग आम्हाला कायदेशीर करावं लागेल. आणि म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो रेस्कोर्सच्या लोकांना. त्यांनी लोकांच्या हितासाठी ती जागा दिली आणि वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क मुंबईकरांसाठी होतंय. काय सांगा ना हे तुमच्या मीडियामध्ये बघा, सांगा लोक, तुम्हाला कुतूहल लोकांना वाटेल, तुमचं बघतील चॅनल, काय काय माहिती आहे त्याच्यात. तरी सुद्धा माझ्या मूळ प्रश्नाकडे मी पुन्हा एकदा येतो की तुम्हाला अजूनही असं वाटतं का की तो काय नक्की झालं, काय होतं, तो जीआर निघाला कसा, तो जीआर काढला परत घेतला, अरे परत नाही घेत, तो काढला परत घेतला, विषय संपला. तो महाराष्ट्रात मराठी बस. नाही, पण त्याच्यामुळे कसं झालं माहिती आहे ना शिंदे साहेब, तुम्ही स्नेहभोजनाच्या माध्यमातून सुरुवात केली होती शिवतीर्थावरती, ते थांबलं ना त्याच्यामुळे. कुठे काय थांबलंय स्नेहभोजन? तुम्हाला काय माहिती थांबलंय? नाही थांबलं अजून. अरे बाबा, शिवसेनेमध्ये आम्ही एकत्र काम करत होतो, ते आमचे नेते होते. आता मधल्या काळामध्ये आमचं त्या तिकडे म्हणजे मी जेव्हा उभाटात होतो त्यावेळेस अडचणी होत्या. आता मला काय अडचण आहे, मी त्यांच्याकडे जातो, ते माझ्याकडे येतात, काही प्रॉब्लेम नाही. नाही, पण तरी सुद्धा आपण ते वरळीच्या डोममध्ये बघितलं ना की ते महाराष्ट्राचा नकाशा मागे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले, मागे बाळा नांदगावकर उभे होते आणि ते तो सगळा पूर्ण कार्यक्रम त्या जीआरमुळे झाला. ते सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, युती आघाडी करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे त्याच्यावर काय जास्त माझ्याकडून तुम्हाला काही मिळणार नाहीये, कारण मी कोणा टीकाही करत नाही आणि मी कोणाच्या विरोधातही बोलत नाही, मी कोणाच्या बाजूनी बोलत नाही. मला आपलं माझं काम महायुतीचं काम जे आहे ते सुसाट चालवायचं आहे. पण तरी महायुतीमध्ये राज ठाकरे यावेत असा प्रयत्न होताच ना तुमचा त्यावेळेस, की ते तुमच्या बरोबर आले. लोकसभेत विधानसभेत होते ना सोबत, लोकसभेला होते तुमच्या सोबत, विधानसभेला ते जमलं नाही, त्यांना ते सीट सोडली नाही आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे. पण आता निवडणुकांना वेळ आहे, आपली परत बैठक होईल की नाही? काय बातमी आहेत सांगा तुम्ही, आपण त्या दृष्टीने काहीतरी खरोखरच तुम्ही काय सांगताय की होण्याची शक्यता अजूनही आहे वगैरे? कारण त्या दिवशीचं वातावरण कम्प्लीट वेगळंच बघितलं त्या डोममध्ये की 20 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव, आणि त्यांनी सांगितलं की जे बाळासाहेबांना शक्य नाही झालं ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. सांगितलं ना त्यांनी, मग आता परत काय विचार? शिंदे साहेब बोलणार नाही ते मी पहिल्याच सुरुवातीलाच सांगितलं होतं. तरी सुद्धा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे आणि डेव्हलपमेंट, विकास याला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे ते विचार, तुमची पत्रिका ही पॉझिटिव्ह आणि हे जरी असेल आणि लोकांच्या राशीमध्ये राहू केतू घुसतात, तुमच्या राशीमध्ये संजय घुसतात, म्हणजे दुसऱ्या पक्षाचे पण नाही, तुमच्याही पक्षाचे. ठीक, असं का होतं? म्हणजे संजय राऊत, संजय गायकवाड, संजय शिरसाट. ठीक आहे, त्यांना मी माझ्या पद्धतीने सांगितलंय की तुमच्या पद्धतीने बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू का मी? बघा, ही शिवसेना जी आहे बाळासाहेबांच्या विचारांची आहे, शिस्तीने चालणारा पक्ष आपला आहे. त्यामुळे आपण आपल्याकडे लोक बघत असतात, कसं आपण वागतो, कसं बोलतो, कसं काम करतो, सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रत्येक याच्यावर. ठीक आहे, काही गोष्टी प्रसंग आणि परिस्थितीनुसार काही घडतात, परंतु आपण लोकप्रतिनिधी आहोत याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे, लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे, आपण सामाजिक जीवनामध्ये आहोत, आपण पथ्य पाळलंच पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यामुळे काही गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल मी मागच्या काल परवाच्या बैठकीमध्ये देखील सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि माझ्या पद्धतीत, योग्य पद्धतीत सगळं समजावून सांगितलेलं आहे. नाही, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत नाही अत्यंत गंभीर गोष्ट आहे की सत्ताधारी पक्षाचे मंत्री, त्यांचा एक व्हिडिओ येतो आणि त्या व्हिडिओमध्ये पैशाने भरलेली बॅग असते आणि त्याच्यावरनं सगळे व्हिडिओ खरे असतात का? खोटा आहे तो व्हिडिओ कम्प्लीट. अरे बाबा, मी कुठे म्हणालो त्याचं? आता तुम्ही एक सांगतो तुम्हाला मी, आमच्या शिवसेनेमध्ये शिस्तीला महत्व आहे बस. आणि तुम्ही हे पण म्हणालात की मला तुम्ही निर्णय घ्यायला भाग पाडू नका. म्हणजे एका पद्धतीने ती गर्भित धमकी आहे का की जर तुम्ही असे वागला तर तुम्हाला मंत्रिपदावर काढून टाकेल? माझ्या सकट मी सांगितलं ना, मलाही, मी जरी प्रमुख असलो तरी सुद्धा मी अगोदरचं काय होतं, नोकर आणि मालक समजायचे.
आता मी सांगितलं हा मालक नोकराचा पक्ष नाहीये, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी प्रमुख जरी असलो, मी सीएम मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे, तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केलं. सगळ्यांना जीव लावतो मी, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये. तशीच मला अपेक्षा समोरून पण आहे. त्यामुळे कुठलाही कारवाई मला करायला आवडत नाही, पण तशा प्रकारची परिस्थिती कुणी आणू नये. पण असं का होतं की फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांचेच असे सगळे वाद निर्माण होत आहेत? संजय शिरसाटांच्या मुलाच्या एका टेंडर बाबतीत चौकशी लागते. त्यांना मी सांगितलं, त्यांना मी सांगितलं, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मी सांगितलं, सत्ताधारी जे आहेत त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात. तीन पक्ष आहेत ना सर सत्ता, ठीक आहे ना, भाजप आहे, शिवसेना. आमच्यावर झाला म्हणजे त्यांच्यावर झालं पाहिजे असं तुमचं मी बोलायला पाहिजे का? नाही, पण तरी असं कोणाला असं वाटेल ना की शिवसेनाच का याच्यामध्ये कोणी टार्गेट करताय का? मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही कुठल्याही कुणाचंही टार्गेट होऊ नका. आपण सावध राहा. आता कोण कधी मोबाईलमध्ये कोण बोलेल काय करेल माहित नाही. तुमच्याकडे काय असेल, माझ्याकडे काय असेल, इथे कुठे काय असेल माहित नाही. त्यामुळे बोलताना काही सावधगिरी बाळगा, सावधान राहा आणि कुणाच्या याला आपल्याला टार्गेट होऊ नका. आणि सरळ आपल्याला जो अधिकार दिलाय तो, जे काही जबाबदारी दिली आहे ते लोकांच्या कल्याणासाठी वापरा. शिवसेनेच्या आता अंतर्गत निवडणुका वगैरे होणार आहेत, त्या दिवशीच मी तर तुम्हाला माहिती आहे ना, मी जास्ती बोलत नाही, कमी बोलतो. पण जेव्हा काय करायचं असेल ते करतो. मी हे केलं 2022 मध्ये. डॉक्टर बिक्टर नसताना पण ऑपरेशन केले मी. पण योग्य वेळेस योग्य ऑपरेशन, असंच तुमचं म्हणणं आहे बेसिकली. बस कशाला आता योग्य वेळ. पण त्यापेक्षा तो रोग येऊच नाही ह्याच्यासाठी पण प्रयत्न करणं आवश्यक आहे कुठेतरी. तसा रोग होऊच नाही ह्याच्यासाठी पण प्रयत्न करणं कुठेतरी आवश्यक. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. हां बिलकुल. बरं, शिवसेनेच्या निवडणुका आता अंतर्गत त्या दिवशीच तुमच्या त्या मीटिंग नंतर त्याची घोषणा करण्यात आली, त्याची एक तयारी सुरू झालेली आहे. आणि ज्यावेळेस तुमची कार्यकारिणी बनली त्यावेळेस तुम्ही मुख्य नेता हे पद घेतलेलं होतं. पण असा पण एक पक्षामध्ये अनेकांचं म्हणणं आहे की तुम्ही पण ज्या पद्धतीने अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तसं तुम्ही सुद्धा शिवसेनेचं अध्यक्षपद घ्यावं, शिवसेनेमध्ये सुद्धा पक्षप्रमुख पद आणावं, असं कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे. तर त्या पद्धतीने तुमच्या मनात काही विचार सुरू आहे का हेच मुख्य नेता हेच पद तुम्ही त्याच्यामध्ये? सगळ्यांनी मला सांगितलं तुम्ही राष्ट्रीय प्रमुख व्हा, असं व्हा, कोण पक्षप्रमुख व्हा. बरेच लोक काय काय बोलत होते. मी त्यांना सांगितलं पहिले एकमत करा आणि मग सांगा मला. पण एकमत असं पदाने काय कोण म्हणणार तुमच्या पदनामाने काय होतं? आता मी मुख्यमंत्री होतो तरी कॉमन मॅन समजतो. कामं झाली ना कामं. त्यामुळे पदनामाने काय, कामावर महत्व आहे. कर्तव्य जे आपलं ते आपण बजावलं पाहिजे बस. पण तरी सुद्धा एक प्रश्न राहतोच ना की अध्यक्ष म्हणून म्हणजे मुख्य नेता पदापेक्षा पक्षाचा अध्यक्ष हे पद जास्त एकदम काय म्हणतात त्याला, त्याचं वजन जास्त पडतं असं म्हणतात. त्याच्यामुळे असं म्हणतात पदाचं वजन. माझ्यातच वजन आहे ना, मी पॉवरफुल आहे तर मला काय पदनाम बिदनामाने मला फरक पडणार आहे? माणूस पॉवरफुल पाहिजे, निर्णय घेणारा पाहिजे. पद तर बरीच काय असतात. एकनाथ शिंदेंच्याकडे गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की नुसते पक्षामध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात तुमचं सुरू. आणि आजच तुम्ही आनंदराज आंबेडकरांबरोबर युतीची घोषणा पण केलेली आहे. तर हे सगळं महापालिकेची तयारी ऑलरेडी सुरू झाली आहे आणि त्या पद्धतीने सगळं सुरू झालंय तुमचं? काही निवडणुकांची तयारी वगैरे आम्ही काय करत नाही, ती आम्हाला करण्याची आवश्यकता लागत नाही. कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. 24/7 आमचं काम सुरू असतं. पण आनंदराज आंबेडकरांबरोबर युती एक नवीन जोगेंद्र कवाडे ऑलरेडी तुमच्या बरोबर, त्यांना वाटलं आपण विचार आपले जुळतायत, ठीक आहे. मलाही वाटलं चांगले आहेत, चला करू. पण मला एक शेवटी तुम्हाला विचारायचं आहे शिंदे साहेब, पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला तुम्हाला आवडेल का? पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला तुम्हाला आवडेल का? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा स्वतःला कॉमन मॅन समजत होतो, आताही मी कॉमन मॅन समजतो. त्यामुळे माझ्यावर काही परिणाम होत नाही. पण तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? तुम्ही काय कशामध्ये आमचं कॉम्पिटिशन लावतं काय? असं काही स्पर्धा नाही आमच्यामध्ये. आमची टीम म्हणून आम्ही काम करतोय. तेव्हाही टीम होती, आताही टीम म्हणून काम करतो. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या भाषेमध्ये म्हणायचं तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन. मला माहिती होतं की शिंदे साहेब कुठल्या गोष्टींची उत्तरं देतील आणि कुठल्या गोष्टींवरती त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील. साधारणतः सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत. उत्तरं देत मी तेच म्हटलं ना, कुठल्या गोष्टींची उत्तरं देतील आणि कुठली त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील. पण तरी सुद्धा शिंदे साहेब तुम्ही खरोखरच वेळात वेळ काढून आलात
आणि अनेक गोष्टींचा तुम्ही या ठिकाणी उत्तर दिली, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही याल त्यावेळेस आपल्याला त्या 50% कामांबद्दल तुमच्याशी बोलायचंच आहे, कारण तुम्ही डिसेंबर 2025 म्हणालेलात, त्याच्याबद्दल आपण बोलूच. पण आज तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे.